हाय हॅलो नमस्कार. तर आम्ही चाललेलो ट्रिपला. देवाचं दर्शन घेतलं, आम्ही रेडी झालो आणि त्यानंतर चालू झाला आमचा हा प्रवास. त्यानंतर आम्ही फायनली मुक्ताच्या घरी पोहोचलो. मुक्ताला घेतलं, त्यानंतर तिचं सामान वगैरे गाडीत लावून घेतलं. रात्रीचे 2 वाजलेले तरी हे मुलं काही झोपले नव्हते. ते वाट बघत होते की सगळे त्यांचे फ्रेंड एकत्र आल्यावर त्यांना मज्जा करता येईल. त्यानंतर आम्ही गेलो शरद आणि भरतच्या घरी. हे बघा आमचे आहो कसे पाण्याची बॉटल घेऊन इकडे तिकडे फिरतायत. त्यानंतर सगळ्यांचं सामान गाडीमध्ये व्यवस्थित लावून घेतलं आणि गाडी लॉक केली. बघा भरत हा राजवीर आमचा. रात्रीचे 2 वाजले तरी हे मुलं असे जागेच होते. हे बघा कसे बघतायत. त्यानंतर सगळे गाडीमध्ये बसलो. त्यानंतर मुलं एकमेकांना बोलत होते की आपण खूप मस्ती करू. त्यांचे फ्रेंड सोबत होते त्यांच्या. त्यानंतर सगळे बसल्यानंतर एकमेकांना गप्पा गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर एकमेकांना हसी मजाक म्हणजे सगळ्यांचा जोकिंग चालू होता. त्यानंतर सगळे गप्पा गोष्टी करत करत फायनली आमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर भरतनी सगळ्यांचा व्हिडिओ काढून घेतला. सगळे बघा कसे छान हसत होते, मस्ती करत होते. जय हर महादेव. पाण्यात बसायचं थांबले बघा इथं. त्यानंतर हा आमचा राजवीर कसा बघा. मी लोकेशन दाखवतो तुम्हाला. मी सांगतो असा करत करत रात्रीचे 2:30 वाजले तरी पण तो झोपत नव्हता. तो खूप एक्साइटेड होता की आपण कुठे जाणार. गाडीमध्ये डिझेल टाकलं आणि पुढचा प्रवास आमचा तसाच सुरळीत चालू राहिला. त्यानंतर मॉर्निंगला खूप भारी बाहेरचा व्ह्यू दिसत होता. त्यामुळे आम्ही साताऱ्यामध्ये थोडं थांबलो. त्यानंतर बाहेर फोटोशूट हे केलं, व्हिडिओ काढले. त्यानंतर सगळ्यांचा धिंगाणा सुरू होता, माझे व्हिडिओ काढा, माझे व्हिडिओ काढा. त्यानंतर पुढं फोटोशूट केले. सगळे कसे बघत होते. फायनली हा मॉर्निंगचा व्ह्यू होता, किती भारी वाटत होतं. त्यासाठी सर्वांनी आपापले व्हिडिओ काढून घेतले. हे बघा व्हिडिओ कसे काढले. सगळे धिंगाणा घालत म्हणत होते माझे व्हिडिओ काढा, माझे व्हिडिओ. त्या लोकेशनला आम्हाला जायचं, त्यासाठी सगळेजण पाहण्यासाठी उत्सुक होते. सगळे बोलत होते चला चला. त्यानंतर परत कसे लहान मुलांसोबत खेळत होते, एन्जॉय करत होते. त्यानंतर सगळे गाडीत बसले आणि नंतर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रवासाला. सुरू झाला आमचा हा पुढचा प्रवास. फायनली आम्ही आमच्या ज्या लोकेशनला जाणार होतो त्या लोकेशनला पोहोचलो. इकडे तिकडे कसे पाहत होते कास पठार बघा. तिथे काय आंघोळीची सोय वगैरे नव्हती. त्यासाठी ते सिक्युरिटी बोलले खाली तलाव आहे तिकडे जावा. मग आम्ही तलावावरती गेलो. तिकडे आंघोळीची सोयी सुविधा होत्या. त्यानंतर फ्रेश झालो, फोटोशूट केले. हे बघा बच्चे कंपनी. नंतर आम्ही फायनली कास पठार पाहण्यासाठी पुढे गेलो. हा बघा तलाव किती सुंदर दिसतो. मॉर्निंगला सगळीकडे हिरवी झाडी, हिरवळ. तिथे थोडे सगळ्यांनी व्हिडिओज वगैरे काढले. सगळं कसं निसर्गरम्य वातावरण आहे. सगळ्या मुलांना ते खूप भारी वाटत होतं. कधी तर आपण बाहेर आलो त्याचा एन्जॉय करण्यासाठी सगळे उत्सुक होते. सगळे असे उत्सुकतेने वाट बघत होते कधी आपण जातो, कास पठार पाहतो. सगळ्यांना खूप आनंद झालेला. तलाव बघत बघत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. कास पठार बघण्यासाठी तिथे बसची सोय सुविधा केली होती. सगळ्यांनी बसमध्ये बसलो आणि त्यानंतर कास पठार पाहण्यासाठी सगळे रेडी झालो. त्यानंतर आम्ही बसमधून उतरलो. हे बघा कास पठार. त्यानंतर फोटोशूट केले. सगळ्यांनी फोटोशूटचा आनंद घेतला. हे बघा फोटोज. हे बघा भरलेलं कास पठार किती सुंदर दिसतंय. सगळीकडे हिरवळ, पिवळे, गुलाबी फुलं दिसत आहेत. त्यानंतर व्हिडिओ काढले. त्यानंतर हा मी व्हिडिओ काढलेला. सगळे आपापल्या धुंदीत एन्जॉय करत सगळ्यांचे फोटोशूट सुरू होते. सगळे कास पठार पाहण्याचा सगळे आनंद लुटत होते. हे बघा भरलेलं कास पठार किती सुंदर दिसतंय. निसर्गरम्य वातावरण. त्यानंतर फायनली फ्रेंड कसे मस्ती करत होते. ते बोलत होते आमचा व्हिडिओ काढा, आमचा व्हिडिओ काढा. त्या एकमेकांचे हात पकडत ते बोलत होते आपण दोघं जण व्हिडिओ काढू. हा बघा शौर्य कसा एन्जॉय करत आहे हिरवळीचा.
त्यानंतर कपल व्हिडिओ काढले. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ काढून मजा मस्ती केली. सगळ्यांनी आपापले व्हिडिओज काढले. मला तर खूप हसायला येत होतं. सगळे इकडे तिकडे पाहत होते कसे व्हिडिओ बनवतायत ते. त्यानंतर फोटो काढले आणि हे बघा हिरवळीतलं येलो कलरचं कासपठार किती सुंदर दिसत आहे. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. त्यात आम्हाला जाता जाता हा मुनावळे धबधबा दिसला. त्यानंतर आम्ही तिथे थांबलो, थोडासा त्याचा आनंद लुटला. हा बघा मुनावळे धबधबा खूप सुंदर दिसत आहे. पाणी कसं पडत आहे. मुलांना तरी एवढा आनंद होत होता की आपण कधीतरी बाहेर गेलोय आणि असं पाणी कधी पुण्यात बघायला त्यांना भेटलंच नाही. त्याचा आनंद लुटत होते ते. त्यानंतर आम्ही एका धबधब्याच्या साईडला थांबलो आणि आमचं जेवणासाठी आम्ही सगळं साहित्य सोबत घेऊन आलेलो होतो. त्यानंतर भरतनी सुरू केलं खिचडी बनवायला. सगळ्यांनी त्यांना मदत केली. सगळे कसे बघत होते बघा, सगळे आपापल्या कामात दंग होते. त्यानंतर खिचडी टाकली. सगळ्यांना खूप फिरून भूक लागली होती. त्यासाठी आम्ही एका साईडला गाडी घेतली आणि आमच्यासोबत सगळं साहित्य सोबत असल्यामुळे आम्ही तिथेच गॅस ते पेटवला आणि खिचडीला भरतने सुरुवात केली. खिचडी बनवली. आमच्या आचारी सोबत असल्यामुळे आम्हाला खाण्यापिण्याचा काही त्रास होणारच नव्हता. कारण जिथे आपल्याला मन वाटेल तिथे थांबायची गाडी आणि स्वयंपाक बनवायचा आणि खायचं. कधी कधी बंद असेल तरी काही टेन्शन नव्हतं कारण आमचं सगळं साहित्य सोबत होतं. फायनली खिचडीला फोडणी टाकली. त्यांच्या हाताला खूप चव आहे. एकदम भारी टेस्टी खिचडी बनवतात. त्यानंतर आम्ही गेलो महाबळेश्वरला. महाबळेश्वरमध्ये रूम घेतली. रूमवर गेलो. आज होता आमच्या आहोंचा बर्थडे. त्यासाठी आम्ही सगळे रेडी झालो. त्यानंतर राजवीर आणि राजूच्या पप्पांनी केक कापला. त्यानंतर सगळ्यांनी त्यांना केक वगैरे भरवला. त्यानंतर मी त्यांना केक भरवला. माझ्यानंतर मुक्ताने त्यांना केक भरवला. तर एकेकाने केक भरवला आणि लगेच आम्ही जेवण करण्यासाठी खाली गेलो. तिथे काय मला व्लॉग घेता आला नाही कारण मुलं खूप चिडचिड करत होती. सगळ्यांनी पटापटा जेवण हे वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो रूममध्ये आणि लगेच झोपून गेलो. बाय.